क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेल्या वाक्यास काय म्हणतात? बघा, क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य काय? वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणे. एखादी क्रिया वाक्यातील केव्हा घडली, कुठे घडली, कोणत्या काळी, कोणत्या वेळी, कोणत्या स्थळी, कोणत्या प्रकारे, कोणत्या रीतीने घडली, हे क्रियाविशेषण अव्यय सांगत असतात. पण काही क्रियाविशेषण अव्यय दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात, जे की उभयान्वयी अव्ययाचं काम आहे. म्हणजेच क्रियाविशेषण अव्यय हे उभयान्वयी अव्ययाचं काम सुद्धा करतात. मराठीमध्ये शब्दाची जात निश्चित नसते, हे तुम्हाला माहितीच आहे. मग क्रियाविशेषण अव्ययांनी जर दोन वाक्य जोडलेली असतील तर त्या वाक्यांना आपण काय म्हणतो हे आपल्याला सांगायचं आहे. केवल वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, स्वार्थी वाक्य. तर मित्रांनो, आपण त्याला मिश्र वाक्य म्हणतो. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते फक्त ब बरोबर. मग आता अशी कोणती क्रियाविशेषण अव्यय आहेत की जे उभयान्वयी अव्ययाचं कार्य करतात, दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात? तर ती आहेत स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक. जसं जेथे तेथे, जसे तसे, जेव्हा तेव्हा, जिकडे तिकडे असे जोडीने ती येतात आणि दोन वाक्यांना जोडतात. ठीक आहे, दोन असमान दर्जाची वाक्य जोडतात आणि मग त्या वाक्याला आपण काय म्हणत असतो? मिश्र वाक्य म्हणतो. आणि म्हणून लक्षात घ्या, इथे आपलं उत्तर जे आहे ते काय असेल? फक्त बी बरोबर, 3 नंबरचा पर्याय. ओके, यस.